आज कानाला भेटायला खूप जण आले होते. त्यातले पहिले म्हणजे मावशी आणि मामा, हे नागपूरवरून कानाला भेटायला आणि लग्न अटेंड करायला आले. कान्हा मावशीला कंटाळतोय तोपर्यंत कानाचे पप्पा, काका, काकी ते पण आले होते आणि कानाच्या काकीला काढायची होती नवरीच्या हातावरती मेहंदी. श्रुती छानपैकी मेहंदी काढत होती तर सगळे तिच्याकडे बघत होते की कशी काढते ते, आणि काकाला काना सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, कारण रश्मी बोलली की दीदी तू माझ्या हातावरती पण मेहंदी काढून दे म्हणून. तर मग तिच्या हातावरती मेहंदी काढली आणि तोपर्यंत आमची स्टोरी टाकत होते. काना काकांसोबत मस्त खेळत होता. म्हटलं चला आपण पण नवरीच्या पायावरती मेहंदी काढून बघूया. तर मी पण थोडीशी इंटरनेटवरती डिझाईन शोधली आणि मेहंदी काढली. तोपर्यंत नानीने नागपूरच्या संत्र्या पण सोलून ठेवल्या होत्या आणि सगळे एन्जॉय करत करत कानाला पण सांभाळत होते. फायनली खूप अथक प्रयत्नानंतर श्रुतीने काढलेली मेहंदी खूप सुंदर दिसत होती आणि माझी पण एका पायावरची मेहंदी काढून झालेली होती. काना पण मस्त एन्जॉय करत होता सगळ्यांसोबत टाइमपास करून. आणि आज होता ह्या दोघींचा बर्थडे, म्हणजे कानाच्या दोन्ही मावशींचा सोबतच बर्थडे असतो. मेहंदी काढून झाली आणि आता यांना निघायचं होतं तर ते बोलले आम्ही निघतो. तो बोलल्यानंतर ते जवळजवळ अर्धा ते 1 तास तरी कानासोबत परत खेळत बसता आणि टाइमपास करतात. त्यानंतर थोडीशी चर्चा केली की मेहंदी कशी झाली आहे आणि फायनल लुक तर 1 नंबर दिसत होता. त्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि मामा पण सरप्राईज द्यायला आला होता. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.